नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोसने आज तुम्हाला बाईंगचे सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये नक्की उपयोगी ठरणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी आपल्याला हॅमरबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. हॅमर हा एक कॅन्डलस्टिकचाच प्रकार आहे. याचे नाव हॅमर यासाठी आहे की हा पॅटर्न हातोड्यासारखा दिसतो. मित्रांनो, या भागाला म्हणूया आपण हाय आणि या भागाला म्हणूया आपण लो. आणि इथे असते हॅमरची ओपनिंग प्राईस आणि इथे असते क्लोज प्राईस. म्हणजे हॅमर हा पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि हॅमर हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट हे अप ट्रेंडला जातो, म्हणजेच मार्केटमध्ये तेजी निर्माण होते. मी आताच तुम्हाला म्हणाले होते की हॅमर पॅटर्न हा चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि तिथून मार्केट हे अप ट्रेंडला जाते. दिसते का तुम्हाला या ठिकाणी मी जे तुम्हाला आत्ता सांगितले आहे ते? मित्रांनो, हॅमरची विक ही जेवढी मोठी असेल तेवढ्याच चांगल्या प्रकारे आपला पॅटर्न हॅमर खूप छान काम करतो. हॅमर पॅटर्नमध्ये कलर मॅटर करत नाही. हॅमर हा रेड कलरमध्येही असू शकतो किंवा हॅमर पॅटर्न हा ग्रीन कलरमध्येही असू शकतो. पण हॅमर हा अपट्रेंड दर्शवतो, तर हा ग्रीन कलरमध्ये झाल्यास हा चांगला रिझल्ट देतो. हॅमरचे 4 प्रकार पडतात. हे 4 प्रकार आपल्याला स्क्रीनमध्ये दिसतच असतील. हे 4 प्रकार एकच काम करतात. हॅमर हा पॅटर्न तयार झाल्यावर मार्केट किती अप जाईल हे सांगता येत नाही, पण मोस्ट ऑफ द टाईम हा चांगलाच काम करतो. कन्फर्मेशन भेटल्याच्या नंतरच बाईंग करावी, तेव्हाच प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर समजा मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड आलेला असेल आणि तिथे एक हॅमर पॅटर्न तयार झालेला असेल, तर आपण दुसऱ्या दिवशी मार्केट जेव्हा ओपन होईल, जर समजा मार्केट हॅमरच्या क्लोजिंग प्राईसच्या जवळ किंवा जर क्लोजिंग प्राईसला जर ओपन झालेला असेल, तर आपण इथे बाईंग एंट्री आपण करू शकता. आणि आपल्याला हॅमर पॅटर्न हा डे टाईम फ्रेममध्ये यूज करायचा आहे. चला तर मग आपण हॅमर पॅटर्न हा चार्टमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना स्टॉप लॉस लावणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण स्टॉप लॉस न लावता जर काम केलं तर आपल्याला खूप लॉसेस होण्याची शक्यता असते. म्हणून स्टॉप लॉस लावणे हे फार गरजेचं आहे. बाईंगची एंट्री केल्यानंतर जोपर्यंत आपल्याला सेलिंगचे सिग्नल्स मिळत नाहीत, तोपर्यंत आपला हा ट्रेंड हॅमरचा जो ट्रेंड आहे तो आपण कंटिन्यू करू शकता. म्हणजेच आपण ट्रेलिंग टार्गेट आपण सेट करू शकता. मित्रांनो, ट्रेड घेण्याच्या अगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला बाईंगची एंट्री ही हॅमरच्या क्लोजिंग प्राईसलाच करायची आहे आणि आपल्याला स्टॉप लॉस हा हॅमरच्या लो प्राईसला लावायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी मी परत एक वेळेस रिव्हिजन घेते. ठीक आहे. हॅमर हा पॅटर्न डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनतो आणि हॅमर पॅटर्नला वीक नसते आणि जरी असली तरी ती फार छोटी असते. नंबर पॉईंट 3, हॅमरला कलर मॅटर करत नाही. तो ग्रीन कलरमध्ये असू शकतो आणि तो रेड कलरमध्ये असू शकतो. ग्रीन कलरमध्ये असेल तर आपल्याला छान मोमेंट मिळतील. ठीक आहे, कारण की तो अप ट्रेंड असल्या कारणानं आपल्याला ग्रीन कलर असेल तर छान मोमेंट मिळू शकतात. हॅमर पॅटर्न हा बुलिशनेस दर्शवतो. ठीक आहे. हॅमरच्या क्लोजिंग प्राईसला आपल्याला बाईंगची एंट्री करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हॅमर पॅटर्न आपल्याला डे टाईम फ्रेममध्ये यूज करायचा आहे. कारण की जितका मोठा टाईम फ्रेम तेवढी मोठी आपल्याला ॲक्युरेसी आणि तेवढे पॉईंट्स आपल्याला कॅप्चर करायला मदत होईल. ठीक आहे. इन्व्हर्टेड हॅमर हा हॅमर पॅटर्नच्या अपोजिटमध्ये दिसायला लागतो. म्हणजेच हॅमर कॅन्डलची विक ही खालच्या दिशेने असते, तर इन्व्हर्टेड हॅमरची कॅन्डल ही वरच्या दिशेने आपल्याला इंडिकेट म्हणजे आपल्याला ती दिसते. तर आज आपण शिकणार आहोत की इन्व्हर्टेड हॅमर हे चार्टमध्ये कशा प्रकारे काम करते. इन्व्हर्टेड हॅमर हा पॅटर्न
बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. इन्व्हर्टेड हॅमर जेव्हा चार्टमध्ये बनतो तेव्हा त्याची शॅडो म्हणजेच विक ही बॉडीच्या 70% जास्त असते. सांगण्याचा अर्थ असा आहे की शॅडो ही म्हणजे विक ही बॉडीच्या तुलनेमध्ये जास्त असते. इन्व्हर्टेड हॅमर जेव्हा चार्टमध्ये बनतो तेव्हा तो आपल्याला दोन कलरमध्ये मिळू शकतो. पहिला कलर आहे रेड आणि दुसरा कलर आहे ग्रीन. तर इन्व्हर्टेड हॅमरमध्ये कलर मॅटर करत नाही. तो ग्रीन कलर असला तरीही चालतो आणि रेड कलर असेल तरीही चालतो. पण मित्रांनो, हा पॅटर्न बाईंगचा असल्याकारणाने जर हा पॅटर्न ग्रीन कलरमध्ये तयार झालेला असेल तर आपल्यासाठी खूप चांगले राहील. चार्टमध्ये इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला आहे आणि आता तो पॅटर्न कसा वर्क करतो ते तुम्हाला मी आता समजून सांगते. ठीक आहे. पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट हे 100ला ओपन झालेलं होतं आणि तो दिवसभरामध्ये हाय 110 पर्यंत गेला आणि त्या कॅन्डलने 105ला आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे आणि तो दिवसभरामध्ये लो जो त्यांनी क्रिएट केला आहे तो 95ला आपला लो असणार आहे. समजा मार्केटमध्ये एक डाऊनफॉल आलेला आहे आणि तिथे जर इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न तयार झालेला असेल, म्हणजे चार्टच्या बॉटमला इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेला असेल, तर तिथून मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने जायला लागते. म्हणजेच काल जसं मी तुम्हाला हॅमर या कॅन्डलस्टिक पॅटर्न्सविषयी सांगितलेलं होतं की हॅमर पॅटर्न हा चार्टच्या बॉटमला तयार होतो, तसंच इन्व्हर्टेड हॅमर देखील ग्रीन कलरमध्ये असो किंवा रेड कलरमध्ये असो तो चार्टच्या बॉटमला तयार झाला तरच आपल्याला चांगली ॲक्युरेसी आपल्याला मिळायला लागते आणि हे आपल्याला डे टाईम फ्रेमवरती यूज करायचं आहे. ठीक आहे. कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रत्येक कॅन्डलस्टिक पॅटर्न्स हा डे टाईम फ्रेममध्येच यूज करणार आहोत. इन्व्हर्टेड हॅमर हा चार्टच्या बॉटमला तयार होतो, पण जर हा पॅटर्न रँडमली कुठेही तयार होत असेल, म्हणजे कोणत्याही झोनमध्ये नसेल किंवा तो समजा तो टॉपला बनला असेल किंवा एका साईडवेज मार्केटमध्ये जर ते बनलेला असेल तर ते आपल्या काही कामाचं नाही आहे. कारण की आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर हा चार्टच्या बॉटमलाच पाहिजे. बॉटमला असेल तरच तो आपल्याला अपट्रेंडची डायरेक्शन देईल. ठीक आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगत आहे की हा रेडमध्ये असू शकतो किंवा हा पॅटर्न ग्रीन कलरमध्ये असू शकतो, पण हा पॅटर्न जर ग्रीन कलरमध्ये तयार झालेला असेल तर आपल्यासाठी चांगलं राहील. इन्व्हर्टेड हॅमरचे 4 प्रकार पडतात. हे 4 प्रकार तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असतील. हे 4ही प्रकार एकसारखे काम करतात. एका चांगल्या डाऊन ट्रेंडनंतर हा इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न आपल्याला दिसतो. पण मित्रांनो, आता तुमच्या मनात असा प्रश्न आलेला असेल की मॅडम आता इथं बाईंग कुठे करायची? तर मित्रांनो, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करून देते. आपल्याला बाईंग ही इन्व्हर्टेड हॅमरच्या क्लोजिंग प्राईजला करायची आहे किंवा इन्व्हर्टेड हॅमरच्या हाय प्राईजला आपल्याला आपली बाईंगची एंट्री घ्यायची आहे. ही कॅन्डल असणार आहे डे 1ची कॅन्डल, म्हणजे ही पहिल्या दिवशी कॅन्डल तयार झाली, पण दुसऱ्या दिवशी आपण इन्व्हर्टेड हॅमरच्या क्लोजिंगला एंट्री करू शकता किंवा जर इथे ओपन जर मार्केट नसेल झालं तर आपण त्याच्या हाय प्राईजला आपण आपली बाईंगची एंट्री करू शकता. जेव्हा प्राईज दुसऱ्या दिवशी इन्व्हर्टेड हॅमरच्या क्लोजिंगच्या वरी ओपन झालेला असेल किंवा इन्व्हर्टेड हॅमरच्या हाय प्राईजला जर ओपन झालेला असेल तरच आपण आपली बाईंगची एंट्री घेऊ शकता. म्हणजे आपल्याला इथे बाईंगची कन्फर्मेशन मिळते. ठीक आहे. कन्फर्मेशन मिळाल्याच्या नंतरच आपण बाईंग करावी आणि इन्व्हर्टेड हॅमरच्या लोला आपण आपला स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉस लावणे खूप गरजेचं आहे. विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग करणे खूप रिस्की आहे. मित्रांनो, हा टाटा मोटर्सचा चार्ट आहे आणि हा आपण डे टाईम फ्रेमवरती पाहत आहोत. आता मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगितलं होतं की इन्व्हर्टेड हॅमर हा चार्टच्या बॉटमला तयार होतो, म्हणजेच तो बॉटमला तयार झाला म्हणजे आपल्याला तिथून अप ट्रेंड दिसायला लागतो मार्केट. ठीक आहे. तर पहा, इथे हा डाऊन ट्रेंड तयार झालेला आहे आणि इथे इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला आहे. ठीक आहे. आता तुमच्या मनात प्रश्न होता की बाईंग कुठे करायची? तर इथं इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला आणि याच्या आपण क्लोजिंगला बाय करू शकता किंवा याच्या हाय प्राईजला आपण आपली बाईंगची एंट्री करू शकता. कारण की इन्व्हर्टेड हॅमरच्या नंतर जी कॅन्डल तयार झाली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी जी कॅन्डल तयार झालेली आहे ती पॉझिटिव्ह ग्रीनमध्ये तयार झालेली आहे. म्हणून आपण इन्व्हर्टेड हॅमरच्या हाय प्राईजला आपण आपली बाईंगची एंट्री करू शकता. ठीक आहे. आणि इन्व्हर्टेड हॅमरच्या लोला आपण आपला स्टॉप लॉस लावू शकतो. जर कोणी इथे विदाऊट कन्फर्मेशन जर एंट्री केलेली असेल तर
त्यांचा SL हिट हा झालाच असता, कारण की इथे आपल्याला एक कंडिशन फुलफिल होत नाही आहे. जर पॅटर्न बॉटमला तयार झाला असता इथे कुठे, तर आपण आपली बाईंगची एंट्री आपण शोधली असती. पण हा पॅटर्न बॉटमला तयार न होता हा पॅटर्न अपट्रेंडमध्ये तयार झालेला आहे. अपट्रेंडमध्ये तयार झाले असल्या कारणानं आपल्याला इथे बाईंगची एंट्री मिळत नाही. ड्रॅगनफ्लाय डोजी हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि हा पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहे. ड्रॅगनफ्लाय डोजी हा चार्टमध्ये 2 प्रकारे दिसतो. या 2 प्रकारामध्ये 3 गोष्टी समान असतात. पहिली म्हणजे याची ओपन प्राईस आणि क्लोज प्राईस ही सारखीच असते. दुसरी गोष्ट की या दोन्ही प्रकारामध्ये शॅडो ही लॉंग असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही प्रकारामध्ये कलर नसतो. ड्रॅगनफ्लाय डोजी हा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि ड्रॅगनफ्लाय डोजी हा एका चांगल्या डाऊन ट्रेंड नंतर बनतो, म्हणजेच तो चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि तिथूनच मार्केट हे अप ट्रेंडमध्ये जायला लागतो. जेव्हा प्राईस नेक्स्ट डे ड्रॅगनफ्लाय डोजीच्या हायच्या वरी जायला लागते, तेव्हा आपल्याला बाईंगची एंट्री ही करायची आहे. थोडक्यात आपल्याला बाईंगची एंट्री ही ड्रॅगनफ्लाय डोजीच्या हाय प्राईजला करायची आहे आणि एंट्री घेतल्यानंतर आपल्याला ड्रॅगनफ्लाय डोजीच्या लोला आपला स्टॉप लॉस हा आपल्याला लावायचा आहे. जेव्हा बाईंग कन्फर्मेशन मिळेल तेव्हाच बाईंगची एंट्री ही आपण करावी. कन्फर्मेशन भेटल्याशिवाय बाईंगची एंट्री आपण करू नये आणि मार्केटमध्ये जोपर्यंत ट्रेंड चेंजिंग सिग्नल भेटत नाही तोपर्यंत आपण सेलिंग करू नये आणि आपण आपली पोझिशन ही होल्ड करावी. इथे ड्रॅगनफ्लाय डोजीने एक लो क्रिएट केलेला आहे, म्हणजेच तो एका डाऊन ट्रेंड नंतर तयार झालेला आहे आणि तो चार्टच्या बॉटमला तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एंट्री ही ड्रॅगनफ्लायच्या हाय प्राईजला करायची आहे आणि SL हा ड्रॅगनफ्लायच्या लोला लावायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो की बाईंगची एंट्री मिळाल्यानंतर एक्झॅक्ट मार्केट हे तिथूनच अप ट्रेंडला गेलेलं आहे. मित्रांनो, बुलिश म्हणजे तेजी आणि हरामी म्हणजे एक प्रेग्नेंट वुमन. जॅपनीज वर्ल्डमध्ये याला हरामी असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यामध्ये हरामी हा शब्द जापनीजमध्ये प्रेग्नेंट वुमनला म्हणतात. या रेड कॅन्डलला म्हणूया आपण मदर कॅन्डल आणि या ग्रीन कॅन्डलला म्हणूया आपण बेबी कॅन्डल. ज्या प्रकारे एका गर्भवती महिलेच्या पोटामध्ये बाळ असतं तर त्या बाळाला आपण बेबी कॅन्डल असं कन्सिडर करूया आणि त्या मदरला आपण मदर कॅन्डल असं आपण कन्सिडर करूया. या इमेजमध्ये आपल्याला आईने आपल्या बाळाला पोटामध्ये ज्याप्रमाणे घेतलेला आहे त्याचप्रमाणे या रेड कॅन्डलने देखील ग्रीन कॅन्डलला पोटामध्ये घेतलेला आहे. म्हणून आपण या पॅटर्नला म्हणूया बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. बुलिश हरामी हा पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजेच हा पॅटर्न अपट्रेंड दाखवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजेच हा पॅटर्न आपल्याला मार्केट हे अपट्रेंडला जाणार आहे असं दर्शवतो. थोडक्यात हा पॅटर्न चार्टमध्ये तयार झाल्यानंतर मंदी समाप्त होऊन आता मार्केटमध्ये तेजी निर्माण होणार आहे याचे संकेत आपल्याला मिळतात. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 2 कॅन्डलपासून तयार होतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. या पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असते. अशा 2 कॅन्डल मिळून हा एक पॅटर्न तयार होतो. त्या पॅटर्नला आपण बुलिश हरामी
कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो. बुलिश हरामी या पॅटर्नमध्ये व्हॉल्यूमला खूप महत्त्व आहे. पहिली जी रेड कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम हा दुसऱ्या कॅन्डलच्या व्हॉल्यूमपेक्षा हा कमी असायला पाहिजे. म्हणजेच या पॅटर्नमध्ये व्हॉल्यूम हा चढत्या दिशेने असायला पाहिजे. मित्रांनो, मार्केटमध्ये हा पॅटर्न असाही तयार होतो की त्यामध्ये व्हॉल्यूम हा उतरत्या दिशेने असतो आणि तो चांगल्या प्रकारे काम करतो. पण असं नेहमी होत नाही मित्रांनो, असं एखाद्या वेळेसच होऊ शकतं. म्हणून हा पॅटर्न आपण योग्य पद्धतीनंच वापरूया. म्हणजेच व्हॉल्यूम हा वाढत्या दिशेने असेल तरच आपण आपली बाईंगची एंट्री करूया. बुलिश हरामी हा पॅटर्न चार्टमध्ये आपल्याला 2 प्रकारमध्ये दिसू शकतो. हे 2 प्रकार तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असतील. आणि मित्रांनो, हे दोन्ही प्रकार एकसारखेच काम करतात. बुलिश हरामी हा पॅटर्न एका मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर तयार होतो आणि तो पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो. कन्फर्मेशन मिळाल्याच्या नंतर आपण योग्य रीतीने जर बाईंग केली तर आपल्याला नक्कीच प्रॉफिट होतो. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न नेमका कशा प्रकारे तयार होतो आपण ते आता बघूया आणि तो पॅटर्न तयार झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे ते आपण आता पाहूया. पॅटर्न तयार होत असताना पहिली कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असली पाहिजे आणि दुसरी कॅन्डल ही स्मॉल बुलिश कॅन्डल असली पाहिजे आणि स्मॉल बुलिश कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डलच्या गॅप अप ओपन झालेली पाहिजे किंवा मग स्मॉल बुलिश कॅन्डल ही बेअरिश कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईसच्या बरोबर ओपन झालेली असावी. थोडक्यामध्ये सांगण्याचा अर्थ असा की स्मॉल बुलिश कॅन्डल ही चांगल्या अपट्रेंडमध्ये किंवा चांगल्या पॉझिटिव्हमध्ये ती तयार व्हायला पाहिजे. आपली बाईंगची एंट्री आपण लॉंग बेअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला आपण करणार आहोत आणि लॉंग बेअरिश कॅन्डलच्या लोला आपण आपला स्टॉप लॉस लावणार आहोत. लॉंग बेअरिश कॅन्डल ही डे 1ची कॅन्डल आहे आणि स्मॉल बुलिश कॅन्डल ही डे 2ची कॅन्डल आहे. डे 3ला आपली बाईंगची एंट्री असणार आहे आणि ती एंट्री परत सांगत आहे लॉंग बेअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला आपली बाईंगची एंट्री असणार आहे आणि लॉंग बेअरिश कॅन्डलच्या लो प्राईजला आपला स्टॉप लॉस असणार आहे. मित्रांनो, आपल्याला बाईंगची एंट्री ही डे 3ला मिळेल असं काही नाही. आपल्याला बाईंगची एंट्री ही डे 4ला मिळू शकते, डे 5ला मिळू शकते, डे 6ला पण मिळू शकते. ठीक आहे. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्राईस जेव्हा लॉंग बेअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला येऊन बंद होईल म्हणजे वरती क्लोजिंग देईल त्यावेळेस आपल्याला बाईंगची एंट्री ही करायची आहे. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे वापरला जातो ते मी तुम्हाला आता चार्टमध्ये समजून सांगते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की एका मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर इथे बॉटमला बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे आणि तिथून मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने गेलेलं आहे. मित्रांनो, आपल्या 3 कंडिशन्स आहेत बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्याच्या. पहिली कंडिशन ही लॉंग बेअरिश कॅन्डल असायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन ही बुलिश कॅन्डल असायला पाहिजे आणि शेवटची तिसरी कंडिशन ही आपली लॉंग बेअरिश कॅन्डलने स्मॉल बुलिश कॅन्डलला पूर्णपणे सामावून घेतलेलं असायला पाहिजे. तरच आपण योग्य रीतीने बाईंगची एंट्री करू शकतो. बाईंगची कन्फर्मेशन मिळाल्याच्या नंतर आपण बाईंगची एंट्री ही लॉंग बेअरिश कॅन्डलच्या हाय प्राईजला करायची आहे आणि स्टॉप लॉस हा लॉंग बेअरिश कॅन्डलच्या लोला आपण लावायचा आहे.
बुलिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिकचाच एक प्रकार आहे आणि या प्रकाराचे नाव 2 शब्दांपासून तयार झालेले आहे. पहिला शब्द आहे बुलिश आणि दुसरा शब्द आहे एंगल्फिंग. बुलिश या शब्दाचा अर्थ अपट्रेंड म्हणजेच तेजी असा आहे. एंगल्फिंग या शब्दाचा अर्थ गिळून घेणे असा आहे. थोडक्यात एंगल्फिंगचा अर्थ असा आहे की एखाद्या वस्तूला पूर्णपणे झाकून घेणे. बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न अपट्रेंड दर्शवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश एंगल्फिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये मंदीची वेळ ही समाप्त होऊन तेजी निर्माण होणार आहे याचे आपल्याला संकेत या पॅटर्न्सद्वारे समजते. बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न 2 कॅन्डलपासून तयार होतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. या पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही स्मॉल बिअरिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते. म्हणजेच पहिली कॅन्डल ही मंदी दर्शवणारी कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही तेजी दर्शवणारी कॅन्डल असते. बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न एका मोठ्या डाऊन ट्रेंड नंतर तयार होतो. म्हणजेच तो पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मंदीची संभावना समाप्त होते आणि मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने जाते. लॉंग बुलिश कॅन्डलने स्मॉल बेअरिश कॅन्डलला पूर्णपणे एंगल्फ करावे किंवा मग सांगण्याचा अर्थ असा आहे की लॉंग बुलिश कॅन्डलने स्मॉल बेअरिश कॅन्डलला पूर्णपणे झाकून घ्यावे. आपण हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डे टाइम फ्रेमवर यूज करणार आहोत. लॉंग बुलिश कॅन्डलच्या हाय प्राइसला आपण बाईंगची एंट्री करणार आहोत आणि लॉंग बुलिश कॅन्डलच्या लो प्राइसलाच आपण आपला स्टॉप लॉस लावणार आहोत. म्हणजेच तिसऱ्या दिवशी मार्केट हे गॅप अप ओपन असेल तर आपण आपली बाईंगची एंट्रीही करणार आहोत किंवा तिसऱ्या दिवशी मार्केट हे लॉंग बुलिश कॅन्डलच्या क्लोज प्राइसला जर ओपन झालेलं असेल तरीही चालेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला हा पॅटर्न चार्टमध्ये समजून सांगते आणि मी हा पॅटर्नचा वापर करून कशा प्रकारे प्रॉफिट केलेला आहे ते आता तुम्हाला मी समजून सांगते. चला तर मग आपण आता हा पॅटर्न चार्टमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये एक स्क्रीनशॉट बघितलाच असेल, तो ट्रेड आपण कसा फाइंड आउट केला आहे ते आता आपण समजून घेऊया. तुम्हाला व्हिडिओमध्ये ICICI बँकचा चार्ट दिसतच असेल. या चार्टमध्ये मी 25 जूनला ट्रेड घेतला होता. तो ट्रेड कसा घेतला ते आता आपण पाहूया. 23 जून आणि 24 जून या 2 कॅन्डल मिळून आपला बुलिश एंगल्फिंग हा पॅटर्न तयार झाला होता. पण त्या अगोदर एक चांगला डाऊन ट्रेंड नव्हता. तरीसुद्धा ट्रेड कसा घेतला तर 1157 हा एक सायकॉलॉजिकल नंबर आहे आणि एक इम्पॉर्टंट लेवल असल्याकारणाने मी तिथे ट्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये एक चांगला प्रॉफिट मिळालेला आहे. सायकॉलॉजिकल नंबर आणि इम्पॉर्टंट लेवल याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहे. बुलिश पिअर्सिंग हा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न 2 सिंगल कॅन्डलस्टिकपासून तयार होतो. पहिली कॅन्डल ही लॉंग बिअरिश कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते. थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिली कॅन्डल ही रेड कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल असते. अशा 2 कॅन्डलस्टिक मिळून
एक पॅटर्न तयार होतो. त्या पॅटर्नलाच आपण बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो. लॉंग बुलिश कॅन्डल म्हणजेच ग्रीन कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल म्हणजेच रेड कॅन्डलच्या लो प्राईसच्या खाली किंवा बरोबरीने ओपन झाली पाहिजे आणि ग्रीन कॅन्डलने रेड कॅन्डलच्या 70% भागाला कव्हर केलं पाहिजे. बुलिश पिअर्सिंग हा कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टमध्ये तयार झाल्यानंतर मंदीची संभावना पूर्णपणे समाप्त होऊन आता मार्केटमध्ये तेजी होणार आहे याचे आपल्याला संकेत मिळतात. एका चांगल्या डाऊनट्रेंडनंतर हा पॅटर्न चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने जाण्यास सुरुवात करते. मित्रांनो, आपण सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न हे डे टाईम फ्रेमवरती पाहणार आहोत. तर मित्रांनो, बुलिश पिअर्सिंग या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपण पहिली रेड कॅन्डल म्हणजेच लॉंग बेअरिश कॅन्डल ही डे 1ची कॅन्डल आहे आणि दुसरी ग्रीन कॅन्डल म्हणजेच लॉंग बुलिश कॅन्डल ही डे 2ची कॅन्डल आहे. डे 3ला आपण बाईंगची एंट्री करणार आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बाईंगची एंट्री ही आपल्याला डे 4, डे 5, डे 6ला पण मिळू शकते. तुमच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्याला बाईंगची एंट्री ही नेमकी कुठे करायची आहे. तर मी तुम्हाला आता ते समजून सांगते. तर मित्रांनो, बाईंगची एंट्री ही आपण पहिली जी रेड कॅन्डल आहे म्हणजेच लॉंग बेअरिश कॅन्डल आहे तिच्या हाय प्राईजला आपण बाईंगची एंट्री ही करणार आहोत. म्हणजेच प्राईस जेव्हा डे 3, डे 4, डे 5 ज्यावेळेस ही प्राईस डे 1च्या हाय प्राईसच्या वरती जाईल त्यावेळेस आपण आपली बाईंगची एंट्री ही करणार आहोत आणि ग्रीन कॅन्डल म्हणजेच लॉंग बुलिश कॅन्डलच्या लो प्राईजला आपण स्टॉप लॉस हा लावणार आहोत. हा पॅटर्न चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे काम करतो ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, मी रिलायन्सचा चार्ट डे टाईम फ्रेमवर इथे लावलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मी थोडा इथे तुम्हाला झूम करून दाखवते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एका चांगल्या डाऊन ट्रेंडनंतर बुलिश पिअर्सिंग हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बॉटमला तयार झालेला आहे. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितले, हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला डे 3, डे 4, डे 5 किंवा डे 6ला पण आपल्याला आपली एंट्री देऊ शकतो. तर मित्रांनो, डे 3ला आपल्याला इथे बाईंगची एंट्री ही मिळालेली नाही, पण डे 4ला आपल्याला बाईंगची एंट्री ही मिळालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला रेड कॅन्डलच्या हाय प्राईजला बाईंगची एंट्री करायची आहे आणि डे 2च्या लो प्राईजला आपल्याला स्टॉप लॉस हा लावायचा आहे. मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच हा पॅटर्न तेजी दर्शवणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा पॅटर्न चार्टमध्ये तयार झाल्यानंतर मंदीची संभावना ही समाप्त होऊन आता मार्केटमध्ये तेजी निर्माण होणार आहे याचे आपल्याला या कॅन्डलस्टिक पॅटर्नद्वारे संकेत मिळतात. मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 3 सिंगल कॅन्डलपासून तयार होतो. मॉर्निंग स्टार या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असते. म्हणजेच ती कॅन्डल मंदी दर्शवणारी कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही स्मॉल बिअरिश कॅन्डल किंवा स्मॉल बुलिश कॅन्डल असू शकते. या कॅन्डलमध्ये कलर मॅटर करत नाही. ती कॅन्डल दोन्हीही कलरमध्ये असू शकते, रेड किंवा ग्रीन. आणि दुसऱ्या कॅन्डलला आपण स्टार कॅन्डल असं म्हणतो आणि तिसरी कॅन्डल ही लॉंग बुलिश कॅन्डल असते. म्हणजेच मार्केटमध्ये तेजी दर्शवणारी कॅन्डल असते. मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न नेमका कशा प्रकारे तयार होतो आणि हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आता सविस्तर सांगते. मॉर्निंग स्टार या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये
पहिली कॅन्डल ही लॉंग बेअरिश कॅन्डल असते आणि ती कॅन्डल ही रेड कलरमध्ये असते. थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा आहे की पहिली कॅन्डल ही मंदी दर्शवणारी कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल ही पहिल्या कॅन्डलच्या गॅप डाऊन ओपन होते आणि पहिली जी रेड कॅन्डल आहे तिच्या खाली दुसरी कॅन्डल क्लोजिंग देते आणि दुसऱ्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ते रेड कलरमध्ये पण असू शकते आणि ग्रीन कलरमध्ये पण असू शकते. सांगण्याचा अर्थ असा आहे की दुसरी कॅन्डल ही मंदीची असेल तरीही चालेल आणि तेजीची असेल तरीही चालेल. तिसरी कॅन्डल जेव्हा बनते तेव्हा ती गॅप अप ओपन असायला पाहिजे किंवा मग जर ती कॅन्डल गॅप अप ओपन नसेल आणि जर ती कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलच्या बॉडीच्या मिड पॉईंटपासून जर ओपन झालेले असेल तरीही चालेल, पण ती लॉंग बुलिश कॅन्डल असायला पाहिजे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तिसऱ्या कॅन्डलने पहिल्या कॅन्डलच्या हाय प्राईजला ब्रेक करू नये आणि तिसऱ्या कॅन्डलने जर आपल्याला पहिल्या कॅन्डलच्या मिड पॉईंटमध्ये क्लोजिंग दिलेली असेल तरीही चालेल आणि त्याच्या क्लोजिंग प्राईजला जरी तिसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली तरीही चालेल. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तिसऱ्या कॅन्डलने पहिल्या कॅन्डलच्या हाय प्राईजला ब्रेक करू नये. त्याच्या खालीच आपल्याला तिसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये व्हॉल्यूमला खूप महत्त्व आहे. यामध्ये व्हॉल्यूम हा चढत्या क्रमाने असायला पाहिजे. पहिल्या कॅन्डलचा व्हॉल्यूम हा आहे तर दुसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्यूम हा पहिल्या कॅन्डलच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त असायला पाहिजे आणि तिसऱ्या कॅन्डलचा व्हॉल्यूम हा दुसऱ्या आणि पहिल्या कॅन्डलच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त असायला पाहिजे. थोडक्यात व्हॉल्यूम हा चढत्या क्रमाने असायला पाहिजे तर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्यासाठी परफेक्ट असेल. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बाईंगसाठी आपण वापरतो आणि हा पॅटर्न एका चांगल्या डाऊन ट्रेंडनंतर म्हणजेच मोठ्या डाऊन ट्रेंडनंतर चार्टच्या बॉटमला तयार होतो आणि तिथून मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने जाण्यास सुरुवात करते. मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला डे टाईम फ्रेमवर वापरायचा आहे आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला 6 ते 7 कॅन्डलस्टिक पॅटर्न याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्हाला डे टाईम फ्रेमचाच वापर करायचा आहे. तर मित्रांनो, आपण मॉर्निंग स्टार या कॅन्डलस्टिकचा वापर आपण चार्टमध्ये नेमका कशा प्रकारे करणार आहोत ते मी तुम्हाला आता समजून सांगते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की एका चांगल्या डाऊन ट्रेंडनंतर चार्टच्या बॉटमला मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी ज्या ठिकाणी व्हाईट ॲरो तयार केलेला आहे त्या ठिकाणी आपला मॉर्निंग स्टारचा पॅटर्न तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट हे अपट्रेंडच्या दिशेने जाण्यास सुरुवात केलेली आहे. योग्य एंट्री घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच या ट्रेडमध्ये किंवा या पॅटर्नमुळे आपल्याला प्रॉफिट होतो. आज मी तुम्हाला बाईंग कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो, उद्यापासून आपण सेलिंगची कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी एक सिरीज सुरू करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सर्व सेलिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तर मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.